Now today we are going to start our new lesson, that is trigonometry. Trigonometry या नवीन लेसनला आपण आता सुरुवात करतोय. स्टँडर्ड 9 मध्ये याचा बेसिक पार्ट जो आहे आपला झालेला आहे. मग त्याच्यामध्ये काय झालं की जे ट्रिगोनोमेट्रिक रेशो जे आहेत तीन रेशो आपण पाहिले साइन, कॉस आणि टॅन. आता आपल्याला आणखी तीन रेशो जे आहेत ते तीन रेशो आपण पाहणार आहोत. आता आज आपल्याला जे पाहायचे त्याच्यामध्ये बेसिक्स पाहायचे, बेसिक्स ऑफ ट्रिगोनोमेट्री. मग त्याच्यामध्ये आपण अगोदर सहा रेशो जे आहेत ते सहा रेशो कसे फाइंड आउट करतात ते पाहणार आहे. त्यानंतर ट्रिगोनोमेट्रीच्या ज्या आयडेंटिटी ज्या आहेत त्या आयडेंटिटीज आपल्याला पाहायच्या. आणि त्यानंतर आपण ज्या ट्रिगोनोमेट्रिक रेशोच्या ज्या व्हॅल्यू ज्या असतात 0 डिग्री साठी 30, 45, 60 आणि 90 याच्या व्हॅल्यू कशा फाइंड करतात तर टेबल आपण लर्न करणार आहोत. इथपर्यंत आज आपला व्हिडिओ जो आहे तो कंप्लीट होणार आहे. तर सर्वात अगोदर इथं मी राईट अँगल ट्रायंगल ABC हा ड्रॉ केलेला आहे. या ABC या राईट अँगल ट्रायंगल मध्ये B हा 90 डिग्रीचा अँगल आहे आणि C हा अँगल मी थीटा घेतलेला आहे. मग हा थीटा जर घेतलेला असेल तर याच्यावर जर आपल्याला जे ट्रिगोनोमेट्रिक रेशो जर आपल्याला फाइंड करायचे असतील, सपोज sin थीटा, cos थीटा आणि tan थीटा, हे रेशोज आपल्याला इथं फाइंड करायचे. हे रेशो म्हणजे या ट्रायंगलशी रिलेटेड कुठले रेशो आहेत ते आपल्याला अगोदर फाइंड आउट करायचे. आता आपल्याला माहिती आहे की sin थीटा म्हणजे काय करतो आपण की अपोजिट साइड, मी फक्त इथं O लिहितो आपल्याला लक्षात राहण्यासाठी. O अपोजिट साइड आणि H फॉर हायपोटेन्यूस. इथं वाटलं तर हे आपल्याला समजा कोणीतरी नोटिफिकेशन देतो O मीन्स अपोजिट साइड, H stand for hypotenuse आणि हे म्हणजे adjacent side. हे फक्त मी इनिशियल वापरतोय, याच्यावर आपल्याला रेशो लिहिणार आहे इझी आहे. मग sin थीटा काय OH, त्यानंतर म्हणजे OH म्हणजे काय अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस रिलेटेड टू थीटा. हा थीटा घेतला म्हणजे थीटाची अपोजिट साइड काय आहे AB आणि हायपोटेन्यूस काय याचा AC. therefore sin theta is equal to AB upon AC. now cos theta is equal to AH. A म्हणजे adjacent side इथे लिहिलेले आहे, H म्हणजे हायपोटेन्यूस. या थीटाची adjacent side म्हणजे BC. सर CB लिहिलं चालेल, बेसिक CB एकच आहे. BC अपॉन हायपोटेन्यूस काय AC. हा झाला आपला cos थीटा. आणि tan थीटा जो आहे तो tan थीटा म्हणजे OA, OH, AH आणि OA, OH, AH आणि OA. OA म्हणजे काय अपोजिट साइड, थीटाच्या अपोजिट साइड AB अपॉन adjacent साइड BC. यानुसार हे रेशो जे आहेत ते रेशो लिहिले जातात. त्याच्या आणखी तीन रेशो जे आहेत, आता ते तीन रेशो काय येतात तर आपण हा sin थीटा जो आहे या sin थीटाचा जर आपण रेसिप्रोकल जर घेतला, आपण sin थीटाचा रेसिप्रोकल, हा sin थीटाचा रेसिप्रोकल येतो cosec थीटा. म्हणजे आणखी तीन रेशो जे आहेत ते तीन रेशोज कोणते येतात cosec थीटा, sec थीटा आणि cot थीटा. आता मी बरोबर याच्या समोर काय लिहिले तर cosec थीटा जो आहे तो sin थीटाचा रेसिप्रोकल येतो. त्यानंतर sec थीटा जो आहे तो cos थीटाचा रेसिप्रोकल येतो आणि cot थीटा जो आहे तो tan थीटाचा रेसिप्रोकल येतो. म्हणजे रेसिप्रोकल म्हणजे काय लिहितो इथं आपल्याला असं लिहिता येईल 1 अपॉन sin थीटा आणि इथं काय लिहिता येईल 1 अपॉन cos थीटा आणि हा काय 1 अपॉन tan थीटा. तर 1 अपॉन sin थीटा म्हणजे याचा रेसिप्रोकल म्हणजे हा काय AC वरती आणि AB खाली, AC अपॉन AB. हा काय AC अपॉन
आणि हा जो आहे तो BC अपॉन सर वन म्हणजे हायपोटेन्यूज काय cot थीटा 1 का दिलेला आहे याचा रेसिप्रोकल गुणाकार जास्त हा रेसिप्रोकल लिहिताना काय म्हणजे हा cot थीटा काय आहे या tan थीटाचा रेसिप्रोकल आहे मग रेसिप्रोकल कसं लिहितात की याच्या उलट म्हणजे tan थीटा लिहिताना आपण काय लिहित असतो tan थीटा अपॉन 1 सगळ्याला डिवाइडेड 1 असतो याचा रेसिप्रोकल म्हणजे काय डिनॉमिनेटर जो न्यूमरेटरला जाईल न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जाईल मग हा 1 वरती आला tan थीटा खाली आला हा 1 इथं आला ना tan थीटा so cot theta is equal to 1 upon tan theta is equal to BC upon AB आता याच्यावर काय आयडेंटिटीज देखील या तयार होतात आता काय आयडेंटिटीज तयार होतात हा sin theta जर इकडे नेला आपण लेफ्ट साइडला हा डिवाइड इकडे तर तो काय मल्टिप्लाय म्हणजेच काय cosec theta into sin theta is equal to 1 in the same way हा इकडे जर नेला आपण sec theta into cos theta is equal to 1 cot theta into tan theta is equal to 1 अशा आयडेंटिटीज देखील तयार होतात ते आपल्याला प्रूव्ह दॅटच्या वेळेस लागतात आणखी त्याच्यामध्ये आयडेंटिटीज आपण या वेगवेगळ्या फॉर्म्युल्यावरून तयार करत असतो आयडेंटिटीज या कधी अशा पाठ करायच्या नाही आपण एकदा समजून घेतल्या की आपल्याला त्या आयडेंटिटी ज्या आहेत त्या समजतात आणखी काही आयडेंटिटी ज्या आहेत त्याच्यामध्ये आलेल्या त्या आयडेंटिटीज आपल्याला समजून घ्यायच्या सुरुवातीला हे रेशो जे आहेत सहा रेशो ते आपल्याला नीट व्यवस्थित समजले पाहिजे sin theta is equal to opposite side upon hypotenuse cos theta is equal to adjacent side upon hypotenuse tan theta is equal to opposite side upon adjacent side म्हणजे तीन रेशो जे आहेत ते तीन रेशोचे रेसिप्रोकल येतात हे जे त्याच्या डिनॉमिनेटर न्यूमरेटर घ्यायचा न्यूमरेटर डिनॉमिनेटर घ्यायचा जे आपल्याला cosec theta sec theta आणि cot theta जो आहे तो मिळतो आता याच्यानंतर आपल्याला जे दिलं गेलेलं आहे ते म्हणजे ह्या आयडेंटिटीज आपण आता तुम्हाला सांगितलेल्या आहेत कुठल्या आयडेंटिटीज आता काय झालेल्या आहेत की पहिली एक आयडेंटिटी कुठली cosec theta into sin theta is equal to 1 ही एक आयडेंटिटी ही दुसरी आयडेंटिटी काय आहे sec theta into cos theta is equal to 1 and the next one is cot theta into tan theta is equal to 1 अशा या तीन आयडेंटिटी ज्या आहेत त्या तीन आयडेंटिटीज याच्यावरून तयार होतात हे समजले सर्वांना आता आपल्याला यानंतरचा जो भाग शिकायचा तो म्हणजे याच्या ट्रिगोनोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या एक टेबल जो आहे तो टेबल आपल्याला तयार करायचा आहे आणि तुम्ही ज्यावेळेस 11वी सायन्सला जाल मग तुम्ही मॅथ्स घेतलं नाही घेतलं पण सायन्सला जर गेले तर तुम्हाला हा ट्रिगोनोमेट्रिक रेशोचा जो टेबल जो आहे हा टेबल तुम्हाला लागणार आहे सायन्सला गेले हा टेबल तुम्हाला कुठे लागणारच आहे फिजिक्स मध्ये देखील हा काही अँगल वगैरे यासाठी फाइंड करण्यासाठी काही रेशो ज्या आहेत ते रेशो लागतात आता हा टेबल फक्त कसा तयार करायचा एकदा समजून घ्या एकदा समजलं टेबल कसं तयार करायचा तुम्हाला केव्हाही तयार करता येऊ शकतो टेबलच्या व्हॅल्यूज पाठ करायच्या नाहीये आता त्या कशा तयार करायच्या ते आपण अगोदर तयार सर त्याचे काय पर्सेंटेज तयार करायचं तर ते त्यांनी तुम्ही तयार करू शकता मी थोडे वेगळ्या पद्धतीने सांगतो ते समजावून तुम्हाला जे व्यवस्थित वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता याच पद्धतीने लक्षात ठेवा असं काही म्हणणं नाही मी शिकवताना या पद्धतीने शिकवतो तुम्हाला जी पद्धत योग्य वाटली ती आपल्या करा तुमची वेगळी पद्धत असेल तर ती तुम्ही वेगळी घेऊ शकता आता आपल्याला या ज्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या तर या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या 0 डिग्री 30 डिग्री 45 degree 60 degree and 90 degree याच्यासाठी या व्हॅल्यूज ज्या आहेत आपल्याला त्या फाइंड करायच्या आहेत आता या फाइंड करण्या अगोदर आता या कशा फाइंड केल्या जातात तर कोणकोणत्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या sin theta cos theta tan theta cos cos theta tan theta cosec theta is equal to 1 upon sin theta sec theta आणि cot theta cot theta सगळे हवी होते तुम्ही हवी मग कोण
6 येतो हा. बरं इथं थोडी मोकळी जागा मी करून सोडली. मी थोडं कॅल्क्युलेशन साठी आता इथे जागा सोडली आहे. आता हा पूर्ण टेबल आपल्याला कशा पद्धतीने तयार केलं जाईल ते पहा. सर्वात अगोदर लिहायचे ते नंबर 0 1 2 3 4 म्हणजे खाली दिसतो नंबर त्याचा स्क्वेअर रूट आहे. हे आले लक्षात की आपण नंबर्स दिले तर त्यानंतर प्रत्येक नंबरला 4 लास्ट नंबर किती आपला 4 त्या 4 ने डिवाइड करायचं. काय काय केलं पहा. अगोदर काय केलं आपण 0 to 4 नंबर दिले. प्रत्येक नंबरला कशाने डिवाइड केलं 4. हां त्यानंतर घ्यायचं प्रत्येकाचं स्क्वेअर रूट. काय घ्यायचं प्रत्येकाचं स्क्वेअर रूट. पहा 3 स्टेप केले होते 0 1 2 3 आणि 4 नंबर घेतले. प्रत्येक नंबरला आपण 4 न डिवाइड केलं आणि त्याचं काय घेतलं आपण स्क्वेअर रूट. आता इथे लक्ष द्या 0/4 0/4 म्हणजे काय येतं 0 आणि 0 चं स्क्वेअर रूट काय येतं 0 बरोबर आहे ना. त्यानंतर 1 चं स्क्वेअर रूट 1 4 चं स्क्वेअर रूट 2 काय ना 1/. पहा याची व्हॅल्यू काढली या स्क्वेअर रूटची व्हॅल्यू आपण काढली. ती कशी काढली 1 चं स्क्वेअर रूट काय 1 4 चं स्क्वेअर रूट 2 म्हणजे काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1/2. आता 2 चं स्क्वेअर रूट निघतं का नाही √2 आणि त्यानंतर नाही हे 2/4 आहे. याला सिंपल फॉर्म देता येईल आपल्याला. काय सिंपल फॉर्म देता येईल 2 1 2 2 2 4 म्हणजे इथं काय आलं 1 रूट मध्ये 1/√1/2 ही व्हॅल्यू मिळाली. पहा याला सिंपल फॉर्म आपण दिला आणि 1 चं स्क्वेअर रूट आपल्याला काढता येतं. 1 चं स्क्वेअर रूट किती आहे 1 आणि √2 चं स्क्वेअर रूट नाही हा आणि ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1/√2. मी फॉर्म देतो 2/4 होतं. याला सिंपल फॉर्म दिला 2 1 2 2 2 4 म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये काय आलं 1/2. मग याचं स्क्वेअर रूट काढलं 1 चं स्क्वेअर रूट 1 √2 चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून काय केलं आपण रूट. बरं इथं आता याला सिंपल फॉर्म जातोय का नाही जात. पण 4 चं स्क्वेअर रूट निघतं 4 चं 2 3 चं स्क्वेअर रूट निघतं का नाही म्हणजे √3/2. आता याला 4/4 ला सिंपल फॉर्म जाईल आणि 1 चं स्क्वेअर रूट काय 1 ही मिळाली आपल्याला कशाची व्हॅल्यू sin थीटा. sin 0 काय आला 0 sin 30 किती आला 1/2 sin 45 1/√2 √3/2 आणि 1. समजली प्रोसेस. एकदा ह्या 5 व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड करता आल्या पूर्ण टेबल लगेच तयार होईल. लगेच म्हणजे थोडं कॅल्क्युलेशन आहे पण हे राहील का लक्षात या 5 व्हॅल्यू पाठ करण्याची गरज नाही. 0 to 4 नंबर दिले त्याला 4 ने डिवाइड केलं त्याचं स्क्वेअर रूट घेतलं आणि स्क्वेअर रूट जी व्हॅल्यू असेल ती इथे लिहिली. आता cos थीटा तर अगदी सोपं आहे. cos थीटा काय करायचं तिकडली लाईन सुरुवात करायची. काय तिकडची व्हॅल्यू 1 नंतर काय व्हॅल्यू नंतर काय व्हॅल्यू आहे नंतर काय व्हॅल्यू आहे नंतर काय व्हॅल्यू झाली cos स्क्वेअर. हे झाले 2 व्हॅल्यू. आता tan थीटा. आता tan थीटाचा tan थीटा माहिती आपल्याला
tan theta is equal to sin theta upon cos theta. cos theta. हे माहिती ना आपल्याला त्या आयडेंटिटी आपण 9th ला शिकलेलो आहे. म्हणजे ही व्हॅल्यू जी असेल त्या या व्हॅल्यूला cos theta च्या व्हॅल्यूने डिवाइड करायचं. ही जी व्हॅल्यू आहे त्याने डिवाइड करायचं. 0 upon 1 0 0 upon 1 is equal to 0. आता तुम्हाला हे डिवाइड करायला थोडं जर कॉम्प्लिकेशन येत असतील तर काय करायचं? हा 1 upon 2 डिवाइडेड बाय काय? √3 upon 2a. याला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन लिहायचं. We write this in the form of multiplication. मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिताना याचा रेसिप्रोकल लिहायचा. √3 upon 2 म्हणजे काय? 2 upon √3. हा 2 कॅन्सल होईल. म्हणजे काय राहील तर 1 आणि हा 1 upon √3. ही मिळाली व्हॅल्यू आपल्याला काय? 1 upon √3. 1 upon √2 divided by 1 upon √2. सारखंच आहे दोन्ही. त्याला त्यानेच डिवाइड केलं काय व्हॅल्यू 1 upon √2 divided by 1 upon √2 1. आता इथं काय √3 upon 2 into 2 upon 1. याचा रेसिप्रोकल घेतला दुसऱ्याचा. हा √3 upon 2 आणि हा 1 upon 2 आणि 2 upon 1. 2 कॅन्सल झाला. म्हणजे काय आलं √3 upon 1. upon 1 नाही लिहिलं तरी चालेल. √3 येते का लक्षात? त्यानंतर आता 1 upon 0. कशाला जर 0 ने डिवाइड केलं तर होत नाही. 0 upon 1 0 ला कशाने डिवाइड केलं तर व्हॅल्यू आपण 0 लिहितो. पण जर 0 ने कशाला जर डिवाइड करत केलो तर ती व्हॅल्यू नॉट डिफाइंड आहे. म्हणजे काय किती कमी किती डिवाइड करणार आपल्याला ते डिवाइड काय होत नाही. म्हणजे हे नॉट डिफाइंड आहे. याला नॉट डिफाइंड असं लिहितात किंवा इन्फिनिटी असे सिम्बॉल यूज केले जातात. दोन्हीपैकी तुम्हाला जे सिम्बॉल द्यायचे असेल ते तुम्ही देऊ शकता. हा नॉट डिफाइंड किंवा इन्फिनिटी. हा काय मिळाला आपल्याला tan थीटा. समजले तिने कशा व्हॅल्यू केल्या ते अगोदर पहिल्या 5 व्हॅल्यू मिळाल्या. या रिव्हर्स ऑर्डरने आपण लिहिल्या इथं. त्याच्यानंतर याला डिवाइड केलं या tan थीटाच्या व्हॅल्यू मिळाल्या. आता आपल्याला मिळवायचे cosec थीटाची व्हॅल्यू. आता cosec थीटा म्हणजे काय? या sin थीटाचा रेसिप्रोकल. कशाचा रेसिप्रोकल? sin थीटाचा. आता sin थीटा sin 0 किती आहे? 0 डिवाइड ला हा 1 असतो ना याच्या काही नाही. याचा रेसिप्रोकल म्हणजे काय? 1 upon 0. 1 upon 0 आहे का डिफाइंड? नाही, नॉट डिफाइंड. इथे काय लिहिणार आपण? नॉट डिफाइंड किंवा इन्फिनिटी. त्यानंतर sin थीटा 1 upon 2 आहे. याचा रेसिप्रोकल म्हणजे डिनॉमिनेटर न्यूमरेटर लिहायचा. न्यूमरेटर डिनॉमिनेटर लिहायचा. 2 upon 1. 2 upon 1 म्हणजे काय? 2 upon 1 नाही लिहिलं तर चालतं. 1 upon √2. √2 वरती जाईल 1 खाली. 1 नाही लिहिलं तर चालतं. √2. त्यानंतर इथे काय लिहितात? 2 upon √3. 2 वरती √3 काय? 2 upon √3. इथे काय 1 upon 1 म्हणजे 1. हा काय झाला आपल्याला cosec थीटा. आता काय फाइंड करायचं आपल्याला? sec थीटा. sec थीटा म्हणजे याचा रेसिप्रोकल. 1 upon 1 म्हणजे काय? 1. इथे काय 2 upon √3. इथे काय आता √2 upon 1 म्हणजे √2. इथे काय 2 upon 1 म्हणजे 2. 0 upon 1 म्हणजे 1 upon 0. इथे काय येतं? नॉट डिफाइंड. हा झाला का sec थीटा. आता cot थीटा. cot थीटा म्हणजे काय? tan थीटाचा रेसिप्रोकल. 0 upon 1 म्हणजे 1 upon 0. आहे का डिफाइंड? नॉट डिफाइंड. 1 upon √3. इथे काय √3. 1 upon 1 म्हणजे 1. 1 upon √3. √3 चा रेसिप्रोकल काय? 1 upon √3. आणि इथं काय नॉट डिफाइंड म्हणजे काय होतं? ही व्हॅल्यू जी होती ती 1 upon 0 होती. ही नॉट डिफाइंड काय होतं आपलं? tan थीटा. tan थीटाची काय व्हॅल्यू होती? sin हा ना इथं 1 upon 0. आता याचा रेसिप्रोकल 0 upon 1 म्हणजे व्हॅल्यू काय? 0. नॉट डिफाइंड होता ना. पण नॉट डिफाइंड म्हणजे काय व्हॅल्यू त्याची? 1 upon 0 व्हॅल्यू होती ना. त्याचा रेसिप्रोकल घेतला म्हणजे 0 वर आला 1 खाली आला. या पद्धतीने हा पूर्ण टेबल जो आहे हा टेबल असा तयार केला जातो. हा तयार करतात टेबल
पाठ करायचा नाही. काही याच्यामध्ये डिफिकल्टी असेल तर विचारा. आणखी काय होतं, तुम्ही काय वाक्य होतं काही काहीतरीचं कॉफी सारखं काहीतरी वाक्य होतं. आता याच्यामध्ये जे व्हॅल्यूचे आहेत ते व्हॅल्यू याप्रमाणे इथं तयार केलं जातं. एकदा तुम्ही स्वतः तयार केलं ना की लगेच लक्षात येईल तुमच्या एक 5 मिनिटामध्ये हा टेबल जो आहे तो तयार होतो. फक्त 5 मिनिटांमध्ये. काय काय प्रोसिजर आहे ते तुम्ही म्हणजे लक्षात राहू द्या. काय काय केलं आपण 0 to 4 पर्यंत नंबर लिहिले. प्रत्येक नंबरला 4 ने डिवाइड केलं आणि त्याचं काय घेतलं आपण स्क्वेअर रूट घेतलं. त्या व्हॅल्यू ज्या मिळाल्या sin थिटाच्या मिळाल्या. त्याच्यावर cos थिटा घेतला आपण रिव्हर्स ऑर्डरला. sin आपण cos इक्वल टू tan थिटा आणि मग वरचे तेरीचे रेसिप्रोकल द्यायचे. म्हणजे हा पूर्ण टेबल राहत आपल्याला टेबल मिळतो. याचे व्हॅल्यूज वगैरे वापरून आपल्याला काही एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे, थांबू आपण इथं. आता उद्या काही आयडेंटिटीज आणि 6.1 चे क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू.